नमस्कार मंडळी. तर कशा आहात सगळे? सर्वात आधी सगळ्यांना शुभ सकाळ. आज थोडीशी लवकर उठले होते. मला थोडंसं निवांतच उठायचं होतं, पण माझं ना थोडंसं अंग दुखत होतं, त्याच्यामुळे मग मला लवकरच जाग आली, त्याच्यामुळे मी लवकर उठले. सगळ्यात आधी गरम पाण्यातून मी आवळा ज्यूस पिला होता आणि हा आवळा ज्यूस मी कोकणातून येताना आणलेला आहे. रोज सकाळी गरम पाण्यातून मी हा आवळा ज्यूस पिते आणि आज मी माझ्या भावाला पण दिला होता, पण त्याने हा पिलाच नाही. नाक मुरडत मुरडत त्याने 2च घोट पिले, पण बाकीचा त्याने फेकून दिला. मी तर सगळा ज्यूस पिले होते आणि गाणी ऐकत ऐकत म्हटलं की घरातील कामं करावं, म्हणून मी कामं करायला लागली होती. सगळं झाल्यानंतर मग मी फ्रेश झाले, अंघोळ वगैरे केली आणि मग मस्तपैकी स्किन केअर वगैरे केली आणि आता मला चहा प्यायचा होता, पण चहासाठी दूध संपलं होतं. आता काय करायचं याच विचारात होते मी, पण परत मग शेजारच्या काकू आल्या होत्या, तर त्यांना पण माझ्या हातचा चहा प्यायचा होता. मग म्हणाले की आमच्याच घरातून दूध आण आणि मला पण चहा करून दे आणि तू पण पी. म्हणून मग मी मस्तपैकी चहा वगैरे केला आणि आम्ही दोघींनी तो बसून पिला. त्याच्यानंतर बिग बॉस लागलं होतं आणि मी बिग बॉसच बघत बसले होते. सकाळी सकाळी कामं सोडून मी बिग बॉस बघत बसले होते. एनिवे, तुम्हाला बिग बॉसमधलं कोण आवडतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर काम करता करता दुपार कधी झाली समजलंच नाही आणि मस्तपैकी मी जेवण केलेलं आहे आणि आजचं जेवण खरंच छान झालं होतं आणि सोबत हेल्दी थोडंसं काकडी वगैरे होती, तर तेच मी खाऊन घेतलं. त्याच्यानंतर केसांना थोडंसं ऑइल लावलं होतं मी आणि हे ऑइल कशाचं आहे माहीत नाही, कशाचं आहे हे. मम्मीने आणलं होतं मम्मीसाठी, पण मी ते आज थोडंसं लावलं होतं. म्हटलं बघूयात माझ्या टाळक्यावरची केस थोडी काही राहतात की नाहीत ते. तर चला, त्याच्यानंतर मग मम्मीला थोडीशी मी मदत केली होती आणि त्याच्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. तर रात्रीच्या स्वयंपाकमध्ये मी जास्त काही केलं नव्हतं, फक्त शेंगदाण्याची आमटी केली होती. चला, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.